हा व्हिडिओ नक्की पहा। कर्जमाफीच्या नावावर आपल्या शेतकऱ्याला फक्त आणि फक्त गाजर भेटत आहे। नमस्कार मित्रांनो, मी तन्मय अरविंद पाहुणे, राहणार मावळा, तालुका शेलू, जिल्हा वर्धा। मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे। तुम्ही आता आलेला 2 जूनला 2026ला आलेला GR बघितला असेल, शासन निर्णय पाहिला असेल। राज्य शासनाने आपल्याला शेतकऱ्याला चुत्यात काढलाय। 2026 मध्ये आपल्याला GR आला का कर्जमाफी होईल, संपूर्ण कर्जमाफी होईल। शेतकरी खूप खुश आहे, पण त्याच्यातलं काळं सत्य काहीच नाही माहीत। नाही, हे काळं सत्य आतापर्यंत नाही मीडिया हाऊसनं समोर आणलं आहे, नाही शेतकरी मोठमोठे नेत्याने सत्य समोर आणलं आहे। आज मी तुमच्या समोर सांगतो, मी हादरलो जेव्हा मी संपूर्ण GR वाचला। 2019 मध्ये राज्य शासनाने माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं, संपूर्णपणे कर्जमाफी होईल, संपूर्ण कर्जमाफी होईल, त्याच्यामध्ये काहीच तरतूद राहणार नाही, सरसकट कर्जमाफी होईल। पण त्या संदर्भात निघलेला काल GR तारीख 2 जून 2026ला वाचल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यात लिहूनच नाही आहे। त्याच्यात तर शेतकऱ्याचे मुंडकच पीडाचं लिहून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे का 2019 मध्ये ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटलेली आहे त्याच्यानंतर त्याला कर्जमाफी भेटणार नाही, आणि भेटन आहे तर लिमिटेड शेतकऱ्याला भेटन, फक्त 50,000 रुपये त्याला भेटन अनुदानासारखे। ह्या शेतकऱ्यासोबत किती मोठा घोळ आहे। त्या 2019च्या भरोश्यावर, विश्वासावर शेतकऱ्यांना इथं मतदान केलं, आणि ह्या मतदानाचा फायदा असा घेतला शेतकऱ्यालाच मारायचं। हे कोण सांगितलं मला एकच समजत नाही। 2021 नंतर 2026 आला आहे आता, आणि हे 2 दिवस झाले GR येऊन, हे मोठमोठे नेते, मीडिया हाऊस झालं, न्यूज चॅनल झालं, यायनं आतापर्यंत हे सांगितलंच नाही, हे स्पष्ट भूमिका मांडलीच नाही का 2019 मध्ये ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली आहे त्याला आता फक्त थोडंसंच काहीतरी प्रसादासारखं चंदन भेटणार आहे म्हणून, फक्त 50,000 रुपये भेटणार आहे म्हणून। हे कोणा काहून नाही सांगितलं आतापर्यंत। माझ्या एकच विनंती आहे सगळ्या न्यूज चॅनल आणि मोठमोठ्या शेतकरी नेत्याले का यायनं हे स्पष्ट भूमिका मांडावी। यायले का शेतकऱ्याची व्यथा नाही माहीत का? GRच्या नावाखाली आम्हाला पैशाच्या नावाखाली काही करता का तुम्ही? विश्वास मोडता का आमच्या शेतकऱ्याचा? तुम्ही मोठमोठी शेतकरी नेते आणि शासन, मीडिया हाऊस यांनी सगळ्या प्रश्न विचारा शासनाले, काय ह्या GRचं काय, याची स्पष्ट भूमिका मांडा। आमची शेतकऱ्याची फसवेगिरी करू नका। निसर्ग असा कोपते, उत्पादन खर्च वाढलाय, शेतकऱ्याला पिकत नाही, त्याच्यातही तुम्ही आम्हाला असे कर्जमाफीच्या नावावर गाजर देऊ राहिले। हे खूप संतापजनक गोष्ट आहे। शेतकरी मित्रांनो, एकजूट व्हा, लढा, आता जमणार नाही। फक्त मतदान करण्यापुरतं, काहीतरी करण्यापुरतं फक्त चॉकलेट देणं चालू आहे, तर हे बंद करावं लागेल आपल्याला। आमच्या गरीब शेतकऱ्याचं काय होईल तुम्हाला काही समजते? जय जवान जय किसान। हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा। हा व्हिडिओ राज्य शासनापर्यंत पोचला पाहिजे, मीडिया हाऊसपर्यंत पोचला पाहिजे। नमस्कार।